राजे पन्हाळ्यावरनं सुखरूप सुटले, पण आता राजांना विशाळगड जवळ करायचा आहे. विशाळगड जवळ करायचा आहे. 600 मावळे बाजीप्रभूंच्या बरोबर घेतलेत. बाजीप्रभू त्या खिंडीमध्ये आलेत आणि बाजीप्रभूंना समजत होतं की शिवबाराजे आणि शिवबाराजांना विशाळगडावरती पाठवायचे. पाठीमागून सिद्धी-जोहरची फौज येते. काय करावं? त्याच वेळेस बाजीप्रभू सांगत होते, राजे यातले निम्मे मावळे घेऊन तुम्ही गड जवळ करा. पण राजे सांगत होते, नाही बाजी, ह्या खिंडीत लढायचं तुम्ही आणि आम्ही बरोबर लढायचं. शेवटी बाजी हट्टाला पेटले होते. बाजी शिवबाराजांना सांगत होते की राजा, आज हा बाजी या मातीसाठी जर मेला ना, तर उद्या अनेक बाजी तुम्हाला या मातीसाठी मिळतील. पण राजा, जर तुम्हीच जगले नाही तर आम्ही कुणाकडे बघायचं? जा राजे, यातली निम्मी फौज घेऊन तुम्ही विशाळगड जवळ करा. केवळ ना केवळ बाजीप्रभूंसह 300 मावळे त्या खिंडीत मारले गेले. 300